नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 5 भूमिती उपघटक 5 भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे व्यावसाय 32 प्रश्न 1 खालीलपैकी कोणत्या आकृतीत सर्वात जास्त त्रिकोण आहेत। मित्रांनो 4 पर्याय आहेत, 4 पर्यायांमध्ये 4 आकृती आहेत आणि कोणत्या आकृत्यामध्ये सर्वात जास्त त्रिकोण आहेत। तर आता सर्वात एक नंबरला आपण पर्याय क्रमांक 1 चा विचार करणार। तर पर्याय क्रमांक मध्ये जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपण आकृत्यांना नंबर देणार 1 2 3 4 आणि 5। आता विद्यार्थी मित्रांनो 1 नंबर म्हणजे 1 ज्या ठिकाणी अंक लिहिलेला आहे तो जो पूर्ण भाग आहे तो एक त्रिकोण आहे, म्हणजे 1 हा एक त्रिकोण झाला। त्यानंतर 2 हा सुद्धा एक त्रिकोण आहे मित्रांनो। 3 हा त्रिकोण नाही आहे, तो चौकोन आहे। त्यानंतर आहे 4 हा एक त्रिकोण आणि त्यानंतर आहे 5 हा सुद्धा एक त्रिकोण आहे, म्हणजे 4 त्रिकोण झाले। आता आपण 1 अधिक 2 म्हणजे 1 ला आणि 2 ला जर एकत्र केलं तर 1 आणि 2 हा एक त्रिकोण होतो। त्यानंतर आता 2 आणि 4 ला आपण एकत्र करणार 2 अधिक 4 2 आणि 4 हा एक त्रिकोण होतो। त्यानंतर 1 अधिक 3 आता 1 ला आणि 3 ला आपण एकत्र केलं तर हा सुद्धा एक त्रिकोण होतो, बरोबर। म्हणजे या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये या ठिकाणी 4 त्रिकोण तयार झाले। त्यानंतर 1 2 आणि 3 या ठिकाणी झाले 3। त्यानंतर आता 2 4 आणि 5 ला आपण एकत्र करूया 2 अधिक 5 केले 5 अधिक 4 अधिक 2 ठीक आहे। 5 4 आणि 2 ला एकत्र केलं तरी सुद्धा काय झाला एक त्रिकोण तयार झाला। आणि आता त्यानंतर सगळ्यांना एकत्र करूयात 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 हा सुद्धा एक त्रिकोण तयार झाला। म्हणजे सगळे किती त्रिकोण तयार झाले 4 आणि 3 7 8 आणि 1 9, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत 9 त्रिकोण। त्यानंतर आता जातोय आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये। मित्रांनो या ठिकाणी नंबर देणार 1 आणि 2। मित्रांनो 1 हा एक त्रिकोण आहे, 2 हा सुद्धा एक त्रिकोण आहे आणि त्यानंतर दोघांना आपण एकत्र केलं 1 अधिक 2 हा सुद्धा एक त्रिकोण आहे, म्हणजे एकूण त्रिकोण झाले 1 2 आणि 3, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत 3 त्रिकोण। आता त्यानंतर आपण घेणार पर्याय क्रमांक 3। आता मित्रांनो नंबर देणार 1 2 आणि 3। या ठिकाणी 1 त्रिकोण आहे, 2 त्रिकोण आहे, 3 सुद्धा त्रिकोण आहे। आता 1 अधिक 2 1 ला 2 ला एकत्र करूया। त्यानंतर 2 अधिक 3 2 ला आणि 3 ला एकत्र करूया। त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3। तर मित्रांनो हे सगळे किती त्रिकोण झाले 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत 6 त्रिकोण। आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक आहे 4। आता पर्याय क्रमांक 4 मध्ये किती त्रिकोण आहे आपण नंबर देणार 1 2 आणि 3। मित्रांनो 1 हा एक त्रिकोण आहे। आता 2 हा आणि 3 हे सेपरेट त्रिकोण नाही आहे, मग आता 1 ला आणि 2 ला एकत्र करूया 1 अधिक 2 हा एक त्रिकोण झाला आणि त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 हा तिसरा त्रिकोण झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत एकूण 3 त्रिकोण। आता आपण बघितलं पर्याय क्रमांक 1 मध्ये 9 2 मध्ये 3 3 मध्ये 6 आणि 4 मध्ये 3। आपल्याला प्रश्न विचारलाय आकृतीत सर्वात जास्त त्रिकोण कोणत्या आकृतीत त्रिकोण आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 2 खालील आकृतीतील काटकोनांची एकूण संख्या किती। मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती काटकोन आहेत। आता ज्या ठिकाणी 90 अंश मापाचा कोन होतो त्याला आपण काटकोन म्हणतो। मग आता दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती काटकोन आहेत, तर या ठिकाणी मित्रांनो मी ज्या ठिकाणी काटकोन होईल त्या ठिकाणी मी अर्ध या ठिकाणी गोल करणार आणि तो या ठिकाणी काटकोन आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरायचं। हा आहे मित्रांनो पहिला काटकोन, त्यानंतर हा दुसरा काटकोन, त्यानंतर तिसरा काटकोन, त्यानंतर हा चौथा काटकोन, त्यानंतर हा 5वा काटकोन, 6वा काटकोन, 7वा काटकोन, त्यानंतर 8वा काटकोन, 9वा काटकोन, 10वा काटकोन, त्यानंतर 11वा काटकोन, त्यानंतर या ठिकाणी आहे 12वा काटकोन, त्यानंतर 13वा काटकोन।
त्यानंतर 14वा काटकोन, 15वा काटकोन, 16, 17वा काटकोन, 18वा काटकोन, 19, 20, 21 आणि 22. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 22 काटकोन झालेले आहेत. तुम्ही पुन्हा या ठिकाणी व्यवस्थित मोजून बघू शकता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 22. मित्रांनो, ज्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो असे सर्व कोन मोजा, ते एकूण भरतात 22. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3, शेजारील आकृतीतील चौकोनांची एकूण संख्या किती? मित्रांनो, या ठिकाणी चौकोनांची संख्या विचारलेली आहे. आपण हा प्रश्न या पद्धतीनं सोडवणार. 1, 2, 3, 4 आणि या ठिकाणी 5 यांना आपण नंबर देऊन घेतले, म्हणजे आडवे नंबर देऊन घेतले 1 ते 5. आता उभे नंबर देणार, जेवढे उभे नंबर असतील तेवढे 1 आणि 2. आता या ठिकाणी काय करायचं आहे, आडवे जे आहेत, आडवी या ठिकाणी बेरीज करायची. म्हणजे आडवी किती, 1 अधिक 2 झाले 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. या ठिकाणी झाली आडवी बेरीज, झाली आडव्या अंकांची बेरीज झाली 15. आणि त्यानंतर उभे जे अंक आहेत त्यांची बेरीज करणार, म्हणजे 1 अधिक 2 किती झाले 3. आणि मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, ह्या दोघांचा करायचा गुणाकार. 15 गुणिले 3 म्हणजे 15 त्रिक 45. तर मित्रांनो, हे आहे आपलं उत्तर. तर शेजारील आकृतीत चौकोनांची एकूण संख्या आहे 45. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 45. प्रश्न नंबर 4, सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती? मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत या ठिकाणी आपण नंबर देऊन घेणार. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, 1 हा एक चौरस आहे, 2 हा एक चौरस आहे, 3 हा एक चौरस आहे, त्यानंतर 4, त्यानंतर 5 आणि 6. मित्रांनो, या ठिकाणी 6 नंबर लिहिलेला जो भाग आहे पूर्ण, तो सुद्धा पूर्ण एक चौरसाचा आहे. असे प्रत्येक भाग, म्हणजे एकूण चौरस किती झाले, तर या ठिकाणी झाले 6 चौरस. चौरस म्हणजे चारही बाजू समान. आता आपण काय करणार, आणखी काही चौरस तयार करणार. आता 1 अधिक 2 अधिक 4 अधिक 5. बघा मित्रांनो, 1 2 4 5ला जर एकत्र केलं तर या ठिकाणी एक चौरस तयार होतो. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 हा सुद्धा एक चौरस तयार झाला, म्हणजे हे झाले 2 चौरस तयार. आता आणखीन यापेक्षा जास्त चौरस तयार होत नाही. 6 आणि 2 8 चौरस तयार झाले. सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या आहे 8. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8. प्रश्न नंबर 5, शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत त्यासाठी आपण या आकृतीमधील जे वेगवेगळे भाग आहेत त्यांना या ठिकाणी नंबर देऊन घेणार. 1, 2, 3 आणि 4. मित्रांनो, चौकोन म्हणजे 4 बाजू असल्या पाहिजे. मग तो चौकोन आयत असू शकतो, चौरस असू शकतो. मग या ठिकाणी आता एकूण चौकोन आपल्याला मोजायचे आहेत. मित्रांनो, 1 हा जो भाग आहे तो एक चौकोन आहे. त्यानंतर 2 हा सुद्धा एक चौकोन आहे. त्यानंतर 3 हा सुद्धा एक चौकोन आहे. मित्रांनो, 4 हा चौकोन नाही, 4 हा त्रिकोण आहे. त्यानंतर आता आपण हे झाले 3. आता आपण 1ला आणि 2ला एकत्र करणार, म्हणजे 1 अधिक 2 हा झाला एक चौकोन. त्यानंतर पुन्हा आपण 3ला आणि 4ला एकत्र करूया. 3 अधिक 4 हा सुद्धा एक चौकोन तयार झाला. त्यानंतर 1 अधिक 3ला आपण एकत्र करूया. 1 आणि 3 हा एक चौकोन तयार होईल. आणि त्यानंतर आता सगळ्यांना आपण एकत्र करूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 सगळ्यांचा मिळून एक तयार होईल. आणि हे वरचे आहेत 1 2 आणि 3. मित्रांनो, या ठिकाणी एकूण किती चौकोन झाले, 3 आणि 3 6 आणि 1 7. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7. मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण 7 चौकोन आहेत. प्रश्न नंबर 6, सोबतच्या आकृतीत एकूण किती शिरोबिंदू आहेत? मित्रांनो, शिरोबिंदू किती आहेत? हा पहिला शिरोबिंदू, हा झाला दुसरा, त्यानंतर मध्ये आहे तो तिसरा, चौथा आणि 5वा. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण 5 शिरोबिंदू आहेत. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न नंबर 7, सोबतच्या आकृतीत एकूण
किती चौकोन आहेत? मित्रांनो या ठिकाणी आपण नंबर देऊन घेणार 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो चौकोन म्हणजे 4 बाजू असल्या पाहिजेत. आता 1 हा एक जो भाग आहे तो एक चौकोन आहे, 2 हा एक चौकोन आहे, 3 त्यानंतर 4 5 आणि 6 हे झाले 6 चौकोन. त्यानंतर आता 2 चौकोनांना आपण एकत्र करणार म्हणजे 1 अधिक 2. मित्रांनो 1ला आणि 2ला जर एकत्र केलं 1 आणि 2 हा सुद्धा एक चौकोन तयार होईल. त्यानंतर 2 अधिक 3, 2ला आणि 3ला एकत्र केल्यानंतर पुन्हा एक चौकोन तयार होणार. त्यानंतर 4 अधिक 5, 4ला आणि 5ला एकत्र करा एक चौकोन तयार होईल. त्यानंतर 5 अधिक 6ला एकत्र केलं तरी सुद्धा एक चौकोन तयार होतो. आता 1 अधिक 2 अधिक 3, 1 2 3ला एकत्र केलं एक चौकोन तयार झाला. त्यानंतर 4 अधिक 5 अधिक 6ला एकत्र तयार केलं पुन्हा एक चौकोन तयार झाला. म्हणजे बघा 5 6 4 5 6 1 2 3 म्हणजे हे झाले 2. या ठिकाणी 1 2 3 आणि 4. मित्रांनो आता सगळ्यांना जर एकत्र केलं तर 1 2 3 4 5 आणि 6ला जर एकत्र केलं तर या ठिकाणी चौकोन तयार होणार नाही, कारण की या आकृतीला जास्त बाजू दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 6 बाजूंची आकृती तयार होईल. म्हणजे सगळे नंबर जर आपण एकत्र केले तर ती चौकोनाची आकृती होणार नाही. मग आता एकूण किती चौकोन झाले? 6 आणि 4. या ठिकाणी हे बघा 6 आणि 4 10 आणि 2 12. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न नंबर 8. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? मित्रांनो या ठिकाणी मी मध्ये एक नंबर लिहिलाय. हा एक त्रिकोण आहे आणि पूर्ण आकृतीचा मिळून एक त्रिकोण आहेत. म्हणजे असे फक्त 2च त्रिकोण आहे. हा आहे पहिला, एक नंबर लिहिलेला हा पहिला, आणि पूर्ण आकृती म्हणजे एक त्रिकोण असे झाले 2 त्रिकोण. म्हणजे 8व्या प्रश्नामध्ये एकूण त्रिकोण आहेत 2. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2. प्रश्न नंबर 9. सोबतच्या आकृतीत कोणांची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आपण नंबर देऊन घेणार आहोत 1 2 3 आणि 4. मित्रांनो 4 या ठिकाणी आपण नंबर दिलेत. आता या ठिकाणी आपण एकूण कोणांची संख्या मोजू शकतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो पहिला 1 हा एक कोण आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि 4 हे झाले 4 कोण. त्यानंतर आता काय करणार आपण 1 अधिक 2, त्यानंतर 2 अधिक 3 हा एक कोण होईल. त्यानंतर 3 अधिक 4 मित्रांनो हे झाले 3 कोण. 1 अधिक 2ला एकत्र करा, त्यानंतर 2 आणि 3ला एकत्र करा, 3 आणि 4ला एकत्र करा, हे झाले 3 कोण. त्यानंतर आता 1 2 3ला एकत्र करूया. 1 अधिक 2 अधिक 3 हा एक कोण तयार होईल. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 4 हा भाग एकत्र केला म्हणजे हा सुद्धा एक कोण तयार होतो. हे झाले 2 कोण तयार. आता सगळ्यांना आपण एकत्र करूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे हे झाले, हा सुद्धा सगळ्यांचा मिळून एक कोण तयार होईल. हा 1 म्हणजे 4 4 आणि 3 7 8 9 आणि 10 कोण तयार झाले. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. प्रश्न नंबर 10. खालील आकृतीतील रेषाखंडांची एकूण संख्या किती? मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड आहेत ते रेषाखंड आपल्याला या ठिकाणी मोजायचे आहेत. आपण या ठिकाणी प्रत्येकाला एक नंबर देऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. मित्रांनो रेषाखंड म्हणजे काय ते सुरुवातीला समजून घ्या. 2 बिंदू जोडून तयार होणारी रेषा. बघा आता हे 2 बिंदू आपण या ठिकाणी जर जोडले तर हे 2 बिंदू जोडून तयार होणारी रेषा म्हणजे एक रेषाखंड. म्हणजे 1 आणि 2 हा एक भाग म्हणजे झाला एक रेषाखंड. मग असे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड आहेत तर ते रेषाखंड आपल्याला या ठिकाणी मोजायचे आहेत. तर सुरुवातीला बघा 1 अधिक 2. मित्रांनो 1 आणि 2 हा एक रेषाखंड झाला. 1 अधिक 2. त्यानंतर 2ला आणि 3ला जोडूया. 2 अधिक 3 हा एक झाला रेषाखंड. त्यानंतर 3 अधिक 4 हा एक रेषाखंड. 4 अधिक 5, त्यानंतर 5 अधिक 6 आणि 6 अधिक 7. मित्रांनो हा एक रेषाखंड झाला. हे किती रेषाखंड झाले? 1 2 3 4 5 आणि 6 हे झाले एकूण 6. आता मित्रांनो काय करणार? आता 1ला आणि 2ला जोडलं. आता 1 2 3ला एकत्र करणार आपण.
1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 1 2 3 मिळून एक रेषाखंड तयार होईल. त्यानंतर 2 अधिक 3 अधिक 4 हा एक रेषाखंड. त्यानंतर 3 अधिक 4 अधिक 5 हा एक रेषाखंड. 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 6 हा एक रेषाखंड. आणि त्यानंतर 4 5 6 नंतर 5 अधिक 6 अधिक 7 हा एक रेषाखंड. म्हणजे आता हे किती रेषाखंड झाले तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 आणि 5 हे झाले मित्रांनो 5 रेषाखंड. आता एक लक्षात ठेवा, पहिल्या ओळीमध्ये झाले 6 नंतर 5. आता मित्रांनो याच पद्धतीने येणार. आता आपण काय केलं, 1 2 3 ला एकत्र केलं. आता नंतर 1 2 3 4 ला एकत्र करणार. मग या पद्धतीनं जर आपण हे गणित सोडवत गेलो तर या ठिकाणी सुरुवातीला झाले 6 नंतर झाले 5 नंतर होणार 4 नंतर होणार 3 नंतर 2 आणि नंतर 1 असे हे सगळे रेषाखंड तयार होतील. मग हे मित्रांनो एकूण किती रेषाखंड तयार होतील बघा. सुरुवातीला आपण फक्त 1 ला आणि 2 ला एकत्र केलं. नंतर 1 2 3 ला एकत्र केलं. नंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 हा मिळून तयार होणार. म्हणजे असे 4 या ठिकाणी बिंदू एकमेकांना जोडून आपण एक रेषाखंड तयार करणार. असे होणार 5. त्यानंतर 5 बिंदूंना एकत्र जोडून आपण रेषाखंड तयार करणार. असे होणार 4. त्यानंतर 3 2 आणि 1 म्हणजे सगळे मिळून झाले 6 आणि 5 11. 11 आणि 4 15 16 17 18 19 20 आणि 21. मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण 21 रेषाखंड तयार होतील. तुमचं उत्तर काय आहे ते मला या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. मी हा प्रश्न फक्त अर्धाच सोडवलेला आहे. अर्धा प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला फक्त कशा पद्धतीनं त्याचं उत्तर असेल ते सांगितलेलं आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर 32 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.